टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीचा वीणा, माऊली निघाले पंढरपुरी मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला. जय जय राम कृष्ण हरी. आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आज मी तुमच्यासाठी विठ्ठल रुक्माईच्या थीमवर एक सुंदर रेडी रांगोळी बनवलेली आहे. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळे? मजेत ना? मी अनघा जवळ या आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या इथे मी ही एक प्रिंट घेऊन घेतलेली आहे विठ्ठल रखुमाईची, आणि त्यावरती मी OHP शीट ठेवलेली आहे. नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगत असते की ह्याच परत स्टेप्स तुम्हाला सांगण्यात येतात, पण बऱ्याच मैत्रिणी नवीन बघत असतात तर त्यांना कळत नाही. त्यासाठी मी प्रत्येक आपली एक स्टेप तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, आणि त्याचसाठी मग मी व्हिडिओची स्पीड वाढवून घेते, कारण तुम्हाला बोर नको व्हायला. आणि त्याच गोष्टी परत दाखवल्यामुळे तुम्हाला असं नको वाटायला की ताई परत त्याच गोष्टी दाखवते. त्यामुळे मी व्हिडिओची स्पीड वाढवून देते आणि या पद्धतीने प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप सांगते तुम्हाला. तर या पद्धतीने आपण 175 मायक्रॉन्सची OHP शीट घेतलेली आहे, आणि आपण ब्लॅक कलरचा मार्कर घेतलेला आहे, परमनंट मार्कर, आणि त्याने आपण पूर्ण डिझाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आणि त्यानंतरच आपल्याला ग्लूचं प्रमाण घ्यायचं आहे, ग्लू घ्यायचं आहे. तर ग्लूचं प्रमाण 60-40 किंवा 70-30 तुम्ही घेऊ शकता. 60 किंवा 70 हा जो जास्त रेशो आहे तो ग्लूचा असणार आहे, आणि जो कमी रेशो आहे जो मी सांगितला 40 किंवा 30 तो पाण्याचा असणार आहे. तर या पद्धतीने ग्लू घ्यायचा आहे, छान मिक्स करायचं आहे. आणि तुम्हाला जी रंगसंगती हवी आहे कपड्यांमध्ये विठुरायाच्या, त्या रंगसंगतीने तुम्ही ग्लू लावून तुम्ही रंग भरू शकता. आणि रांगोळी आपल्याला साधीच घ्यायची आहे. इथे आपल्याला जे 10-10 रुपयाचे पाऊच मिळतात ती साधी रांगोळी घ्यायची आहे आपल्याला. या इथे आपल्याला कुठलीही पावडर रांगोळी घ्यायची नाही आहे. आणि मला बऱ्याच तायांचं असे कमेंट्स येत आहेत की जुन्या माझ्या व्हिडिओजवर की ताई तुम्ही क्लास का नाही घेत. क्लास घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण माझं असं मत आहे की जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला फ्रीमध्ये शिकता येईल, किंवा माझ्या मैत्रिणी ज्या फीस नाही भरू शकत त्यांना फ्रीमध्ये शिकता येईल, म्हणून मी प्रत्येक गोष्ट माझ्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगते. आणि हे तुम्हाला फ्री आहे शिकायला. तुम्ही ट्राय केलं तर तुम्हाला नक्कीच कळणार आहे. क्लासमध्ये असं काहीही वेगळं सांगू शकत नाही. जे आपण या इथे व्हिडिओमध्ये सांगतो आहे तेच सेम आपण क्लासमध्ये सुद्धा सांगतो. ग्लू कसं लावायचं, ग्लूचं प्रमाण, रांगोळी कुठली घ्यायची, कशा पद्धतीने आपण ट्रेस करायचं किंवा रंग भरायचे, त्याचसाठी मी तुम्हाला इतक्या डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवते आणि स्टेप बाय स्टेप सगळे पॉईंट्स इथे कवर करते. माझे तुम्ही अजून जुने व्हिडिओ बघाल तर त्याच्यामध्ये मी खूप स्लो आणि खूप सगळं एक्सप्लेनसुद्धा केलेलं आहे. आणि त्याचसाठी मी क्लासच्या फेवरमध्ये नाही आहे. आणि जर तरीही तुम्हाला वाटत असेल की मी क्लास घ्यावे तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा, मी क्लासबद्दल विचार करेन. तर या पद्धतीने आपण फर्स्ट लेयर केलेला आहे. त्यानंतर आपल्याला अर्धा तास रांगोळीला छान वाळू द्यायचं आहे. त्यानंतर सेम स्टेप वापरून आपल्याला सेकंड लेयर करायची आहे रांगोळीची, आणि त्यालासुद्धा अर्धा तास वाळू द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला अर्धा तास रांगोळी छान वाळल्यानंतरच आपल्याला थर्ड लेयर ॲक्रेलिक कलरने करायची आहे. जर तुम्ही या इथे घाई केली ॲक्रेलिक कलरने पेंट करायची ओल्या रांगोळीवर, तर तुमचा रांगोळीवरचा रंग नक्कीच पसरणार आहे. बऱ्याच ताया घाईघाईमध्ये लवकर आपली रांगोळी वाळायच्या आधीच
ॲक्रेलिक कलर करायला घेतात आणि आपली रांगोळी असते ओली, कारण त्यामध्ये पाण्याचा प्रमाण असतो आणि पाण्याचा प्रमाण आणि तुम्ही रांगोळी घातलेली आहे त्यावरती, तर लॉजिकल आहे की आपला रंग पसरणार आहे त्यावरती. म्हणून कंपल्सरी आपल्याला रांगोळी वाळू द्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला ॲक्रेलिक कलरचा वापर करायचा आहे. इथे तुम्ही खूप डिटेलिंग करू शकता, तुम्हाला जितकं जमेल तितकं तुम्ही या इथे डिटेलिंग करू शकता ॲक्रेलिक कलरने. म्हणजे जो इथे मी काठांना जो कलर वापरलेला आहे तो मी लाल रंगामध्ये थोडा ब्लॅक मिक्स करून, मी नेहमीच सांगते तुम्हाला की मी आउटलाईनसाठी डायरेक्टली ब्लॅक कलर कधीच वापरत नाही. ब्राऊनमध्ये थोडा रेडमध्ये थोडा ब्लॅक मिक्स करून मी बाउंड्रीज करते आणि या पद्धतीने आपली पूर्ण रांगोळी तयार आहे. आणि या इथे मी दागिने 3D आउटलाइनरनी केलेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता की आपले दागिन्यांचं सुद्धा डिटेलिंग किती छान आलेलं आहे ते. तर आपल्याला या इथे दागिन्यांसाठी तुम्ही 3D आउटलाइनर वापरा किंवा मग तुमच्याकडे स्टोन्स असतील किंवा बॉल चेन असेल त्याने सुद्धा तुम्ही दागिने करू शकता. तर या पद्धतीने आपली ही सुंदर रेडी रांगोळी तयार झालेली आहे. विठ्ठल रखुमाईची सुंदर अशी ही रांगोळी झालेली आहे आपली. पण तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि ही रांगोळी नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये आणि फ्रेंड्समध्ये या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग आणि एका सुंदर व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांना रामकृष्ण हरी. आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.